नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 10 ओळींमध्ये एक सुंदर असं भाषण सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज. 10 दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला. शिवनेरीच्या कुशीत आज शिवसूर्य अवतरला. आदरणीय मुख्याध्यापक सर, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण शिवजयंतीचा पवित्र दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजामाता यांनी त्यांना लहानपणापासूनच धर्म, शौर्य आणि स्वराज्याची शिकवण दिली. लहान वयातच शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात केली. ते खूप शूर, बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांनी गनिमी काव्याची युद्धनीती वापरून अनेक किल्ले जिंकले. त्यांनी तोरणा, राजगड, सिंहगड, प्रतापगड यासारखे अनेक किल्ले जिंकून आपले साम्राज्य वाढवले. शिवाजी महाराज स्त्रियांचा खूप आदर करत. त्यांनी कधीही स्त्रियांवर अन्याय होऊ दिला नाही. 6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. शिवाजी महाराजांनी न्यायी, प्रामाणिक आणि लोकहिताचा कारभार केला. शिवाजी महाराजांची खरी शिवजयंती म्हणजे त्यांच्या विचारांचे आणि आचरणाचे पालन करणे होय. जय भवानी, जय शिवराय. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.